खुश झाली ना? दाखव ना तू आता दोन हां तर लग्नात येऊन देत नसत सगळं तिकडे तिकडे गेलो हां तिकडे खापले पहिला घास पहिलाच घास खरंच लय वाईट लागत आहे. कसं काय की बाळी हो तुम्ही जर खाल्लं तर झाडच जाईन तुमच्या डोळ्यात. पहिलं जुनं ते चांगलं होतं माहिती का? पहिलं भारी होतं. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. बघा बरं, आपला नाही का ब्लॉगची सुरुवात झाली होती गुरुवारी, आणि गुरुवार म्हणजे पहिला ब्लॉग आपला गुरुवारी पडला होता. तर मी नाही का त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलो होतो, आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात मी गेल्यानंतर म्हटलं होतं की नाही का, ज्या दिवशी आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होते ना, त्या दिवशी म्हणजे त्याच्यानंतर मी नाही का अक्कलकोटला येईन, आणि तिथं आल्यानंतर मी तुमचे दर्शन वगैरे करून ब्लॉग काढेन. पण एक असं बघा, मला वाटलं होतं की आपले सबस्क्रायबर व्हायला कमी कमी 1 महिना तरी जाईल. तर देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने नाही का 15 ते 16 दिवसामध्ये आपली 1000 फॅमिली आज पूर्ण कंप्लीट झाली आहे. आणि त्याचं सगळं श्रेय नाही का तुम्हाला जातं. एवढं खुश आहे ना मी आज, की भरपूर तुम्ही मनापासून प्रेम करताय. आणि एक म्हणजे आज गुरुवार आहे, आणि गुरुवारीच मी बोललो होतो, गुरुवारीच कंप्लीट झालं आहे. म्हणजे ते म्हणतात ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, तसे तुम्ही नाही का स्वामी समर्थांच्या रूपामध्ये माझ्यासोबत येतात. आणि मला आज खात्री पटली आहे की नाही का, म्हणजे काही पण अचीव करायचं नाही का, की माझ्यामध्ये मी आहे, आणि त्याचा सगळा श्रेय म्हणजे नाही का तुम्ही येत माझ्यासोबत. तर मी बिनधास्तपणे करू शकतो आहे. आणि आज खुश आहे मी, कारण ज्या दिवशी पहिलं ब्लॉग वगैरे बनत होतं ना, त्या दिवशी कमेंट वगैरे काही येत नव्हत्या, पण आज भरपूर कमेंट येतात. आणि मला तुमचा म्हणजे एक असा उत्साह असतो की मी दररोज ब्लॉग टाकेन आणि दररोज तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता खरंच एकदम फिक्स माहीत झालं आहे की तुम्ही माझ्यासोबत आहे, आणि मी तुमचं ड्रीम कंप्लीट करीन. तर असंच प्रेम राहू द्या. आणि त्याच्यासाठी नाही का, आज एक तुम्हाला सांगतो की आपली एक भाजी बनवायची होती, आणि सकाळपासून विचार करत होतो की आजी बनवत होती कशात बनायची. तर आपण नाही का ह्या खुशीवरती मी तिला नाही का मस्त एक गिफ्ट देतो. तर आपण ते गिफ्ट आणायला जाऊ, तुम्ही माझ्यासोबत आहेत तर मी तुम्हाला पण दाखवतो, आणि आपण ते घेऊन येऊ. चाललो आहे प्रॉडक्ट आणायला, आजीला गिफ्ट द्यायला आपल्याला. आता मला एकट्याला नाही आणता ना, ते मी एकट्याला आणतो, ते गाडीवर जाईन फुटून सगळं. तर माऊलीला सोबत घेऊन जातो, ते धरून बसा मागं असं. हे तुम्हाला जाता जाता तळं पण दाखवतो आमच्या इथलं. तळं बघून तुम्ही लय खुश होणार, पाणी त्यांना लय भारी आहे त्याचं. काय थोडं लागलं होतं. हे 2 प्रकार आहेत का त्याच्यामध्ये? भारी केलं. हा चुलीवर वापरायचं. झाकण पण केलं. हे वाटतं याच्यावर सगळं हे का कितीला काय कसं? 300. फायनली मातीचं भांडं घेतलंय आता. तर पहिलं देऊ आपण ते रिॲक्शन बघू. हे आलो इकडे लक्ष्मी जाऊ आलो इकडे आवड का ते बघ ना, आता खोलून तर बघ. याला म्हणजे हे फोटो मला नाही द्यायची आता वाटतंय. कोणत्या कुंभारा कोण आणलं का? चांगलं आहे. पैसे दिले का? हां, असं चांगलं असतं पाहिजे नुसतं. जरा खुश झाली की नाही तू? खुश झाली ना? आता भारी. इकडे बघ, खुश झाली ना? दाखव ना तू आता दोन. हात नाही दात नाही बोलून देत मला. हाताने दाताने डायलॉग टाकला तिने नाना. की बाळी हो
कशी तवली आणली आज तुम्हाला कालवण कराय करताना काही बी कोरडं झाकान असं ठेवून किती पद्धतशीर आणलंय आज खुश झाली ना? आवडलं का तुम्हाला? तुला आवडलं ना? मला आवडलं. तुम्हाला ग तुला गिफ्ट दिलं बाई मी. बिबट्या बिबट्या नाही, गिफ्ट. हे काय गिफ्ट दिलं वय? कमून दिलं माहिती का? काय करता रे? आपलं दुसरं चॅनल 1000 माणसं झाली परत. खरं? हा, बरं. म्हणून तुला गिफ्ट आहे आज हे. तुला आवड आहे ना? म्हणलं आवड का नाही आवडतं घालते का माझ्या डोक्यात. पहिले हेच होते बरं का भाकरी खात म्हणून काला बी होते आणि कालवणाला येत होते. भांडी हे पहिल्यांदी का? हेच जुनी पद्धत हीच होती. भारी आहे पण बाई मला तर आवडत आहे भाऊ. अजून एखादा आणायचं ना रे. अजून आणू एका थांब परत. कुंभाराच्या लोकाला भाज्या चितवणी कड्या अरे लई आहे तिथं, मी आणतो मग अजून 2-3 आणू. नाही इतके पैसे आहेत काय बरं. आणू 100 बाई याला. चुलच्याची हां गरम पाणी पीठ हां टाकून धुवून गरम पाण्याने घासू काढायचं मग वापरायचं का ते? मग वापरायचं. तसं नाही वापरतात. तसं वापरलं काय होतं? कोरट लागत. कोराट आता लगेच ठेव. आता गरम पाणी हां करत ठेवायचं, त्याच्यात पीठ टाकायचं बाजरीचं, हां चांगलं त्याला चौखून बसलं पाहिजे. मग धुवू काढायचं, मग ते कोरट पाण्याने निघून जाईल. बरं कर मग. पहिले आम्हाला जेवायला हे येळण्या. येळणे हा त्याला येळण्या म्हणते. काय याला येळणे म्हणतात बाई. तावल्या म्हणते, येळण्या म्हणते. येळणे लहान आल्यावरच येतात. हां तावड्या मोठ्या आल्यावरच त्याच्यावर मोठा राहतात, आणि येळण्या कशा राहतात? बारीक राहतात. याच्यावर बारीक जायचं जेवायला की ते भेटत नसते ना आता. ते आपल्या वाटे नाही का खोलगडांना तसं पण आता नसते ना भेटत ते का भेटत? भेटायला तेच बा. तर मग त्या पाहिलं जेवायला आमच्या जुन्या लग्नाच्या टायमाला तांब्यान त्यांच्या काय ते लोटके घेऊन जातो जेवायला. पत्तरवाळ्या पानाच्या ना त्या. पानाच्या पत्तरवाळ्या गुरव ताज्या पत्तरवाळ्या पावसाच्या पानाच्या राहायच्या. पावसाच्या पानाच्या. आता पळस कुठं राहिलेत? आता पळसच नाहीत. आता ते काय कागद कशाचे आणते त्याच्यात जेवायचं. पत्तरवाळ्या प्लॅस्टिकच्या ना. आता कागद पण त्याच्यात खात नाहीत ना आता, ते बंद करायला लागले तर प्लॅस्टिक. आणि ते पहिलं जुनं ते चांगलं होतं माहिती का? पहिलं भारी होतं. ताज्या पत्तरवाळ्या. देवापाशी बी कार्यक्रम काही असले का हा पावसाच्या पानाच्या पत्तरवाळ्या एवढ्या ताज्या भोग, ताज्या लट, ताज्या प्युअरला अशा. आणि ते जायचं टिपण भरलेलं असलं का ते लोटकं घ्यायचं, भरायचं, मांडी घालून आणायचं. मग लगेच लापचीन, कढीन, भातन. तेवढंच राहायचं का? पत्तरवाळ्या जेवायला ते तेवढं एकच पदार्थ राहायचा पहिल्यांदी. हा जेवायला लापच्या. पण कढी. पण पहिल्यांदी बाई असं पण म्हणत होते ना की जर कोणी कोणाच्या लग्नात नाही बोलिलं तर आपण गेलो तर हुसकून लावित होते जेवाय नसलं राहिलं. भाऊ बंधू कोणी भांडणं तणणं जर असली हां तर लग्नात येऊन देत नसत. यायचं नाही म्हणायचं. लगेच यायचं नाही, तसे दराजे लायचे वाड्याच्या आत लग्न. हा म्हणजे घरातच लग्न होते बाई. तसं केलं तर मग आपल्या आईबापाला आणि त्यांना नाही येऊन दिलं काही लोकांनी लग्नाला. मग आपल्या चुलत्याला त्या याच्या बापाला आज्याला आणि त्यांना हा का? आपल्या बापाला आणि आज्याला नाही येऊन दिले. कशाने? भांडणं झालते त्यांची. हा ही आरनेराला वावर आहे का की बाबा मेला कुस्ती खेळून शिन. अगं ते माझ्या बापाचं आणि चुलत्याचं आणि त्यांचे सारे वाड्याचं वावर होतं ते. भरत होते तिकडं. हा. आणि मग त्यांना घेतलं भांडून यांच्या संग केल्या मारामारी. यांना काहीच दिलं नाही. यांनी सरकारामध्ये भांडण धरलं मग आपल्या चुलत्यानं मग आपल्या बापानं. यांना हाणलं मारलं आणि हेच गेले मोर भांडण करायला. केशी दरबारी केलं त्यांच्यावर. मग केशी दरबारी केल्यावर मग आपल्या आईबापान ते काय म्हणले, चुलता म्हणले आपल्या केशी दरबारी केलं ना पण आपण जायचं आणि तांदूळ टाकायचे पुरून जेवायचं नाही ना आपलं मागं यायचं. पण ते काय म्हणले आमच्या यायचंच नाही लग्नाला. आणि हे तर गेले. आणि हे तर गेले. मग यांनी काय केलं की पाटील होता त्या पाटलाच्या कानावर घातलं. म्हणले आम्हाला जेवाय खावायचं नाही पण लेकी बाळीने काय केलं आम्हाला तांदूळ टाकू द्या फक्त. मग ती गेली आतमध्ये ते पाटील. म्हणलं अरे हा बा किती दुश्मन असतात तर त्याच्यावर तांदूळ तर टाकावून दे ना यांना. मग तांदूळ टाकले. यांनी जेवले नाही खाणे तांदूळ टाकले आले निघून बाहेर.
दोघं बाबा, साधू बाबा आणि दशरथ बाबा. पहिलं जेवायला बुंदी लाडू हे काय यायचे? बुंदी म्हणले मग त्याला मोठे जेवण झाले. बुंदी पाहिलं दुष्काळ तर गावच पळायचे, कोण आजूबाजूचे गाव यायचे. कस काय बुंदी बघायला पळायला. कशी राहायची आणि आता कोणी त्या बुंदीला काय नाही. विचारी ना तिला कोणी. पहिलं लापशाला प्युअर लापशी जोडगाव. नाही ना, तुम्ही मला हे पण सांगितलं होतं एकदा, जर लय लापसी खाल्ली तर खाऊ नये म्हणून ते पार काहीतरी घालायचे. ते पार लाल घालायचे आपले संध्याकाळी. आता पहिले लग्नाला काय करायचे लोक, जुने लोक हां सारपकडं घरू घरचं माणूस. हां आता इथं आपल्या इथं लग्न इथं माणूस मारत नाही. हां हां घरोघरचं संध्याकाळी सारपकाला माणूस मारती जेवढा मूर्ख. मारते देवळा म्हणा, घरी म्हणा, पुढं स्वयंपाक करायचं. पहिलं त्याला दिवस नाही आला का त्याच्या मग कोणी जायचं नाही स्वयंपाकाला. लग्नाला नाही स्वयंपाकाला नाही. आणि ह्यो काय करायचं, लाल पार होऊन द्यायचा. माणसं सगळे तिकडे तिकडे गेलो हां तिथे याच्या खापले आणि त्या लाभचे त्याची पार झाला. त्याने काय व्हायचं? खाऊ नाही ज्यादा लोकांना. हा का, अन्न कमी होतं पहिल्यांदा. हा अन्नावर जीव ज्यादा होता लोकांचा. हां ते म्हणायचं ओढले मग काय करायचं. आणि मग ते खारखार पडायचं ना, लापशेत पडायचं आणि ते कस 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 काय लागली लापशे खातकुट होती. हां राव. लेकी बारी कसं झाले आज चवलीतलं भरीत आपलं किती भारी झाले. वाफा म्हणते पण मी चवलीतलंच म्हणते तुम्हाला, सोप आणि साधं वाफाचं त्याचं म्हणूच तर असंच करी जा. कढईत काय करी जा नका, कढईतलं नाही गोड लागेल. एवढं भारी बहिणी बनलंय. पहिला घास बैलच घालतो आपण, खरंच लय भारी लागत आहे. कसं काय लेकी बाळी हो, तुम्ही जर खाल्लं तर झालंच जाईल तुमच्या डोक्यातली. लय भारी लागत आहे ना. लई चांगलं झालं वाडग्यातलं वांग भरीत. नक्की करावं का खा, लय भारी लागत आहे खरंच. असेच करी जा भरीत याच्यामध्ये आणि खात जा. तर आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा दिवस आपल्यासाठी खरंच लय मोठा आहे, कारण स्वामी समर्थांचा दिवस आहे आज गुरुवार. आणि श्री स्वामी समर्थ, कारण त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टने आजचा दिवस खरंच म्हणजे भाग्यवान आहे मी की मला हा असा दिवस भेटला आहे आजचा. आणि शब्दाला एकदम एवढं ॲक्युरेट कधी मी आत्तापर्यंत नव्हतं बघितलेलं की शब्द पूर्ण होतात. ऐकलं होतं पण आज स्वतः मी अनुभवलं आहे की गुरुवारीच आपलं ब्लॉगिंग चालू झाली होती आणि आज गुरुवार आहे आणि गुरुवारी शब्द पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी जर अजून पण आपल्या अकाउंटला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट करत चाला की तुम्हाला काय बघायचं आहे आणि काय दाखवायला आवडेल. हा ठीक आहे, मला माहिती आहे, मी सगळ्यांच्या भरपूर जणांच्या कमेंट रीड केल्या आता की आई पप्पा बघायचे तुम्हाला, पण मी आजीकडे राहतोय. ज्यावेळेस ते इकडे येते ना त्यावेळेस मी आई पप्पा तुम्हाला सगळ्यांना दाखवतो, त्यात काही शंका नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही दाखवायचं असेल ना, काही बघायचं असेल, काही विचारायचं असेल आजी मी काय तुम्हाला सांगू, तर नक्की मला कमेंट करून सांगत चला की मी तुम्हाला ते नक्की दाखवाल. तर असे आहे की आज आपण या थांबू आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री, टेक केअर.